रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थर जगत वंदने जगृतुकपर्यंत पालखी सोहळा एक काही सेकंदामध्येच या ठिकाणी प्रस्थान होत आहे. संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे होत असणारा हा पालखी सोहळा 341वा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू असा मार्ग तो असताना लाखो वारकरी आज पाहावे तिकडे विठ्ठलमय झालेला आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव व्हावे याप्रमाणे सर्वांना आस लागली आहे पंढरीरायाच्या भेटीची आणि कधी एकदा प्रस्थान होतोय आणि आम्ही पंढरीच्या दिशेने निघतोय अशी एक प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. तुकोबा यामध्ये म्हणतायत, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्र पाणी वाटप आहे, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी. याप्रमाणे सालाबादप्रमाणे हा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर काही सेकंदामध्ये प्रस्थान होईल आणि आम्ही सर्वजण मार्गस्थ. नमस्कार, रामकृष्ण हरी. पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आज श्री क्षेत्र देहू या ठिकाणी आपण सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद अभियान राबवतो आहोत. हा सुवर्ण पिंपळ जो आहे हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीच्या सानिध्यात असलेला जो सुवर्ण पिंपळ आहे त्याचं हे बीज आहे. ते स्वतः कुबेरानं लावलेलं आहे. त्या बीजाचं वाटप बीजप्रसाद म्हणून आज आपण या ठिकाणी करतोय. याचं एकंदरीत माऊली हरित अभियान, बायोस्फिअर संस्था आणि राष्ट्रकर्तव्याच्या माध्यमातून हे अभियान संस्थानाच्या मदतीनं आपण करतोय. याचं ब्रीदवाक्य आहे, एकच लक्ष, प्रत्येक बीजातून फुलावा फळावा वृक्ष. आणि त्याचसोबत आपण एक पत्रकाचं देखील अनावरण या ठिकाणी आपण करतोय. हे जे पत्रक आहे याच्यामागे पांडुरंगाचा टिळा आणि त्याच्या मागे असलेलं गूढ विज्ञान किंवा गूढ रहस्य उलगडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पांडुरंगाचा टिळा हा पंढरीची वारी किंवा कुंडलिनी शक्ती कशी दर्शवतो याचं एक उदाहरण या पत्रकाच्या माध्यमातून आपण करतोय. रामकृष्ण हरी. आज देहू क्षेत्रामध्ये आपल्याला सुवर्ण पिंपळाचं जे बीज आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. हे आहे सुवर्ण पिंपळाचं बीज आपण आपल्या भागामध्ये लावणार आहात आणि रस्त्याने सुद्धा आपल्याला हे बीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळं हे सुवर्ण पिंपळ जे माऊलींच्या इथलं आहे त्या वृक्षाचं हे बीज आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी समर्थ भक्त अजित गोसावी आज या परमपवित्र अशा देहू या ठिकाणी आज अणुरणीया थोकडा तुका आकाश एवढा या जगद्गुरू तुकोबा यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने, या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने आज लाखो वारकरी या भाविक या देहू गावामध्ये येतात आणि या वारीमध्ये मला सहभागी होण्याचं भाग्य मला मिळतं. गेली 50 वर्षे अखंड वारीची सेवा माझ्या हातून घडते आहे. या परमेश्वरी कृपा यावर्षी चुकेल का काय असा अंदाज असताना सुद्धा एकदा आमंत्रण आलं एकदा देहूकरांचं की पाय थांबत नाही. त्यामुळं आज या ठिकाणी मंदिरात मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक घरामध्ये आज देहूकरांनी जी परंपरा चालवलेली आहे, वारकरी संप्रदायामध्ये सगळे भेदभाव विसरून सगळे एकाच व्यासपीठावर येण्याची परंपरा, जी आदर्श परंपरा, भारतीय संस्कृतीची परंपरा आज वारकरी संप्रदायामध्ये आहे, तिचा अभिमान आज जगाला वाटतोय. अशी परंपरा जपण्याचा मार्ग आज आपण करतो आहोत. रामकृष्ण हरी.
विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी तकची ठेले आरती राजा महाकेवल तेजा सेवेते साधू संत मनुवेद माझा आरती जन्म
युद्ध उद्धरिले सकल जीवाची चालिले होनी विश्वजनता आगे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा स्वामी दत्तरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा